काल वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाचा फटका हा सर्वाधिक मंगरुळपीर तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या उभा आहे या मंगरुळपीर तालुक्यातील कंजारा शेत शिवार परिसरामध्ये। या परिसरात ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला त्यामुळं अक्षरशः शेती खरडून गेलेली आहे। आपण बघू शकतो हे सोयाबीनचं पीक होतं आणि त्याचबरोबर हळदीचं सुद्धा पीक होतं। या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि या कंधारा येथील जे शेतकरी आहेत निलेश देशमुख यांच्या नुकसानीचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर व्हायरल केला आणि त्यानंतर त्याची दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत निलेश देशमुख, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगताल, कशा प्रकारचा कालचा पाऊस होता, काय नुकसान तुमचं झालं? काल आमच्या इथं एकदम अशी अचानकच सकाळी ढगफुटी झाली। त्या ढगफुटीमुळे कसं की शेतीचं एवढं नुकसान झालं की माझ्या शेतीतलं सोयाबीन हळद पीक पूर्ण गेलं आणि पिंकर शेती उपयोगीचे साधनं होते आमचे, पिंकर ठिबक हे सगळे शेती आणि माझं खत सुद्धा होतं शेतात, खतही पूर्ण गेलेलं आहे। तरी शासनानं आम्हाला चांगली मदत अशी म्हणजे हे करून रोहित साहेबांनी जे व्हिडिओ शेअर केला त्याच्यानंतर आज माझ्या शेतावर पटवारी आणि कृषी सहाय्यक साहेब आलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी। ते आता पाहणी करून तर रोहित साहेबांनी जे व्हिडिओ माझा शेअर केला त्याचे मी धन्यवाद देतो आणि त्यांनी मला चांगली अशी म्हणजे माझ्या पाठीशी राहून मला असं चांगली मदत करावी अशी मी अपेक्षा करतो रोहित साहेबांकडून। कारण की माझं नुकसानच तसं झालेलं आहे की मी आता मला म्हणजे असं सांगू शकत नाही की नुकसान किती झालं ते। शेतात दगड येऊन पडले, माती खडून गेली, दगड आले मुरुमाला। आता पुढच्या वर्षी जर शेती करायची असली तर मला मातीच नाही शेतामध्ये अशी तयार करायसाठी। हे दगड उचलले, मुरुम उचलले आणि मग त्याच्यात माती आणून माती टाकून अशी शेती तयार, असं नुकसान झालेलं आहे माझं, खूप नुकसान झालं। निश्चितच आपण बघू शकतो कंधारा शेत शिवारातील हे जे निलेश देशमुख आहे यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अक्षरशः काल ते व्यथित झाले होते आणि त्यांच्या भावना सुद्धा अनावर झालेल्या होत्या। त्यामुळे तो भावनिक झालेला व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर टाकला आणि लगेच जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतलेली। मात्र दखल घेऊन एवढ्यावर शेतकरी थांबला नाही, तर त्यांनी थेट मदतीची मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। गणेश मोळे, झी मीडिया, कंधारा, वाशिम।